नमस्कार मित्रांनो, आपली नाती या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपण अनेकदा विचार करतो की जेव्हा एखादा आत्मा हे शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा प्रवास कसा असतो. पुढच्या जन्मात आपण स्त्री म्हणून जन्माला येणार आहे की पुरुष, हा निर्णय नक्की कोण घेतं? हा देवाचा न्याय असतो की आपल्याच कर्माचा एखादा अदृश्य हिशोब? तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच गूढ रहस्याचा उलगडा करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचं एक नवीन सत्य समजणार आहे. मित्रांनो, आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या जगात काहीही योगायोगाने घडत नाही. आपण जे शरीराने पाहतो तो फक्त परिणाम असतो, पण त्यामागचं खरं कारण अदृश्य असतं. आपला पुढचा जन्म स्त्रीचा असेल की पुरुषाचा, हे वर बसलेला देव अचानक ठरवत नाही, तर हे आपल्या संस्कारावर, वासनांवर आणि अपूर्ण राहिलेल्या अनुभवावर अवलंबून असतं. जर एखाद्या आत्म्याचे स्त्री म्हणून जगायचे अनुभव अपूर्ण राहिले असतील किंवा त्याने गेल्या जन्मात स्त्रीचा अनादर केला असेल, तर तेच कर्म त्याला पुढच्या जन्मात स्त्री म्हणून जन्माला येण्यास प्रवृत्त करतं. कारण जोपर्यंत आत्मा जीवनाचे सर्व पैलू अनुभवत नाही, तोपर्यंत त्याची यात्रा पूर्ण होत नाही. आत्मा स्वतः स्त्री किंवा पुरुष नसतो, ती एक शुद्ध चेतना आहे. तो कधी आई बनतो, कधी वडील, कधी मुलगा, तर कधी मुलगी. हे सर्व एका आत्मिक संतुलनाचा भाग आहे. मित्रांनो, आपण या जन्म-मृत्यूच्या चक्रात का अडकतो? याचं कारण आहे आपला अहंकार आणि आपल्या वासना. जोपर्यंत आपल्याला वाटतं की मी हे शरीर आहे, तोपर्यंत आपण या खेळात अडकलेले राहतो. जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने जाणीव होते की मी शरीर नसून एक आत्मा आहे आणि आपण आपले सर्व कर्म देवाच्या चरणी समर्पित करतो, तेव्हाच आपण या चक्रातून मुक्त होऊ शकतो. तर माझ्या प्रिय मित्रांनो, हे आयुष्य म्हणजे एक नाटक आहे आणि आपण सर्वजण फक्त आपापल्या भूमिका निभावत आहोत. आज आपण कोणत्या रूपात आहोत यापेक्षा आपली चेतना किती शुद्ध आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. स्त्री असो वा पुरुष, आपली खरी ओळख फक्त एक आत्मा आहे. ज्या दिवशी आपल्याला ही जाणीव होईल, त्या दिवशी हे जन्म-मृत्यूचे खेळ संपून जातील. जर आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल, तर आपली नाती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका सुंदर विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि देवावर विश्वास ठेवा. धन्यवाद.